तुझ्याकडे पुन्हा येते। आता आपण ही कर्वेनगरची दृश्य बघतोय। संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शरद पवार, कौस्तुभ जगदाळे, संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतील। कुटुंबासाठी तर ही अत्यंत दुःखद घटना आहेच, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत शरद पवार। त्यांच्याबरोबर अंकुश चौधरी दिसत आहेत आपल्याला। आसावरी अंकुश काकडे आहेत त्यांच्यासोबत। आसावरी आणि संतोष जगदाळेंची पत्नी यांच्याबरोबर शरद पवार संवाद साधतील, त्यांचं सांत्वन करतील। संतोष जगदाळेंची पत्नी शरद पवारांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते। घटना प्रचंड दुर्दैवी, कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे। शरद पवार कर्वेनगरच्या संतोष जगदाळे यांच्या घरी आलेले आहेत। त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं, त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतील। काय नेमकं संतोष जगदाळे यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत घडलं त्याची माहिती ते घेत आहेत। आसावरीशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। अंकुश काकडे शरदचंद्र पवार यांच्यासोबत आहेत आणि शरद पवारांचे काही जवळचे लोक त्यांच्यासोबत आहेत, पण मोठा ताफा तामझाम असं काही न घेता फक्त एका गाडीत संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी कर्वेनगर इथं शरद पवार पोचलेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे जगदाळे यांच्या घराजवळ आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। पण शरद पवार कुटुंबियांशी बोलतायत।